शिकल्या सवरलेल्या पांढरपेशा नोकरी धंदा केलेल्या वयाच्या 50-60 पोचलेल्या मध्यमवर्गीय माणसांची ही जी गुलामगिरीची मानसिकता आहे ना, ती आश्चर्यकारक आहे, अतिशय आश्चर्यकारक. नमस्कार मित्रांनो, रवी करंदीकर म्हातोबाच्या टेकडीवर इथे सूर्योदय बघत बसलेलो आहे. आणि तुम्हाला खरं सांगतो, मी सकाळी उठून सगळं आवरून टेकडीवर येतो ना, त्यावेळेला साधारणतः माझ्या मनामध्ये असे कुठलेही इतर विचार नसतात बरं का. मी अतिशय शांत मनाने येतो आणि कुठला विचार मनात आला तर मी त्याच्यावर जास्त विचार करत नाही, तो झटकून टाकतो. आणि असं टेकडीवर यायचं, सूर्योदय बघायचा, हिरव्यागार निसर्गामध्ये किंवा इव्हन वाळलेल्या सुद्धा निसर्गामध्ये शांतपणाने फिरायचं, हे मी अतिशय एन्जॉय करतो. तसंच आज पण करत होतो. आता मी इथे सूर्योदय बघत बसलेलो होतो. आज खूप उशीर झाला तरी काही सूर्य उगवलेला नव्हता, पण आता सूर्योदय झाला. पण त्याच्या भोवती जरा थोडे ढग आहेत, त्यामुळे असा थोडासा सूर्य दिसतो आहे. पण काय आहे, ती माझी कंबर मोडली आहे ना, त्यामुळे मला उठून कॅमेरा बदलून तुम्हाला तो दाखवण्याचे कष्ट घेणं जरा अवघड झालेलं आहे. परत काहीतरी लचकलं बिचकलं तर काय, म्हणून मी काय उठत नाही. ते पण अतिशय सुंदर सूर्योदय दिसतोय. तर आश्चर्य काय झालं की असा मी ते सूर्योदय बघण्यामध्ये असा शांत रमलेलो असताना अचानक माझ्या मनामध्ये हा विचार आला की मॅच्युअर म्हणजे ऍक्च्युली जवळजवळ सिनियर सिटीजन 50-60 ओलांडलेले आणि बहुतेक 60 पण ओलांडलेले अनुभवी, बुद्धिमान, शिकले सवरलेले, आयुष्यामध्ये व्यवस्थित नोकरी संसार केलेले लोक असे बिल्डरला शरण का जातात? ही त्यांच्या मनातली, म्हणजे पूर्वीच्या पिढीची, मोदी म्हणतात ना की पूर्वीच्या पिढीची, हीच का ती गुलामगिरीची मानसिकता? गुलामगिरी म्हणजे काय की जी अथॉरिटी असेल, इथे बिल्डर अथॉरिटी आहे, त्याला पूर्ण शरण जायचं. ही वृत्ती त्या काळच्या लोकांची असली पाहिजे ती. आणि इतके दिवस ती कधी लक्षात आली नव्हती. सोसायटीच्या कामकाजामध्ये मात्र अगदी अरेरावी आपल्या बरोबरच्या लोकांच्या वर रुबाब गाजवायचा बरं का. आपल्या बरोबरच्या लोकांच्या अगदी गचांड्या पण धरायच्या. पण समोर त्यांच्या ऐवजी जर बिल्डर येऊन उभा राहिला ना, तर साष्टांग नमस्कार, पूर्ण शरणागती. हे आश्चर्यकारक आहे. मला असं वाटलेलं होतं की अनुभवामुळे, ज्ञानामुळे आणि एक वयाबरोबर जी अथॉरिटी येते, कुटुंबामध्ये पण अथॉरिटी असते, नोकरी धंदा करतात तिथे सुद्धा एक थोडी अथॉरिटी आलेली असते, तर त्यामुळे त्यांच्यातलं स्वत्व सेल्फ रिस्पेक्ट, सेल्फ एस्टीम हे जरा वाढलेलं असेल ते. पण तसं काही नाहीये बरं का. निदान मी माझ्या सोसायटीतल्या लोकांच्या बद्दल तरी सांगू शकतो की त्यांच्यामध्ये स्वाभिमान, स्वत्व, सेल्फ एस्टीम, सेल्फ रिस्पेक्ट अजिबात नाहीये. बरोबरच्या लोकांच्यावर
घरातल्या लोकांच्या वर रुबाब करतील, अरेरावी करतील, आपला अधिकार गाजवतील. पण समोर बिल्डर येऊन उभा राहिला ना की साष्टांग नमस्कार, शरण. बरं, इतकं शरण, इतकं शरण, मी गुलामगिरी का, इतकं शरण की आपल्या हिताचं रक्षण करण्याची सुद्धा इच्छा नाही. आपलं हित अहित याची काहीही पर्वा नाही. बिल्डर म्हणेल ते खरं. म्हणजे हे मी तुम्हाला सांगितलं ना, माझ्या भावाचीच गोष्ट बघा ना. इथे तो माझ्यावर, म्हणजे त्याच्या सख्या मोठ्या भावावर रुबाब गाजवून त्याला घरातनं बाहेर काढून, तू मला तुझा फ्लॅट विकलेला आहेस, काय डिस्ट्रेस सेल केलेला आहेस आणि मीच मालक आहे आणि त्यामुळे तू माझ्या घरातनं बाहेर हो आणि ही प्रॉपर्टी माझी मला परत दे, मी तुला आता इथे राहू देणार नाही, असं मला म्हणू शकतो. पण बिल्डरनी सांगितलेली, बिल्डरनी घातलेली, बिल्डरनी अग्रीमेंट असू दे, एमओयू असू दे, परमनंट अल्टरनेट अकोमोडेशन अग्रीमेंट असू दे, त्याच्यातला एक क्लॉज काय, एक अक्षर बदलण्याची, एक अक्षर बदलण्याकरता आग्रह सुद्धा धरू शकत नाही. भांडण बिंडण सोडून द्या की नाही हा शब्द बदलायला पाहिजे, या मतावर ठाम सुद्धा राहू शकत नाहीत, वाद सुद्धा घालू शकत नाहीत. कोर्ट कचेऱ्या वगैरे तो सोडून द्या. आणि आणि मेजॉरिटी लोक असेच असतात, ह्याची बिल्डरना पूर्ण कल्पना असते. की त्यांना आपण या सोसायटीचे शेअर होल्डर आहोत, म्हणजे मालक आहोत, आपण या बिल्डिंगचे मालक आहोत, आपण या प्लॉटचे मालक आहोत, या मालक असण्याची अजिबात जाणीव राहत नाही जेव्हा समोर बिल्डर येऊन उभा राहतो तेव्हा. बिल्डर म्हणेल त्याला मान डोलावणार, बिल्डर समोर मान झुकवणार. म्हणजे म्हणजे मला हे, अरे माझं सगळं आयुष्य रिअल इस्टेट मध्ये गेलेलं आहे. मी बिल्डरचं ऍडव्हर्टायझिंग केलंय, मार्केटिंग केलंय, सेल्स केलेलं आहे, बिल्डरकडे सेल्समन म्हणून काम केलेलं आहे. बिल्डर मी अन्याय केल्यानंतर माझ्या समोर येऊन तक्रार करणारे, रडणारे, आकांतांडव करणारे लोक मी बघितलेले आहेत. त्यांना बिल्डर त्यांच्यावर अन्याय करतोय, त्यांना लुटतो आहे, हे सहन न होऊन, हे सहन न होऊन अगदी मारामारी करायला सरसावलेले लोक मी बघितलेले आहेत. पण इथे कुठलाही प्रकारचा रेझिस्टन्स नाही, कुठल्याही प्रकारचा राग व्यक्त करणं नाही, कुठल्याही गोष्टीबद्दल नाही, पूर्ण शरणागती. माझी काय समजत होती की त्यावेळेला बिल्डरच्या टर्म्सवर अग्रीमेंट साईन करून आपण कचाट्यात सापडलेलो आहोत ह्याचा, आणि तो आपल्यावर अन्याय करतो ह्याच्यामुळे लोकांचा उद्वेग मी बघितलेला आहे, ह्याच्यामुळे बिल्डर बद्दल वाटणारी चीड मी बघितलेली आहे, आणि ती चीड, तो राग ते मोकळेपणाने व्यक्त करताना मी बघितलेले आहेत. पण इथे आता तुम्ही मालक आहात, तर तुमच्या टर्मवर तुम्ही तुमच्या सेवकाला अपॉइंट करायचं, अशी भूमिका, आपल्या अटी, आपल्या डिमांड है ना, ह्याचा आग्रह न धरता जो सेवक आहे, जो आपल्याला रिडेव्हलपमेंटची सेवा देतो आहे, तर त्याचाच रुबाब सहन करायचा. तो म्हणेल तसं त्याला बाब हलवायची, तो म्हणेल त्या कागदावर सही करायची. हे आश्चर्य आहे.
म्हणजे मी तरुण लोक मोहापायी काहीही विचार न करता बघून आंधळेपणाने डोकं गहाण ठेवून घर बुक करताना बघितलेली आहेत, नंतर फसलेली पण बघितलेली आहेत. अगदी ताबा मिळाल्यानंतर सुद्धा बिल्डरनी अन्याय केल्यानंतर सगळे एकत्र येऊन बिल्डरशी भांडणारे पण लोक बघितलेले आहेत. पण ते त्याच्या तावडीत सापडलेली ती जनावर त्यांना जाणवायचं की अरे हा माणूस आपली शिकार करतो आहे, आपण त्याच्या समोर हतबल आहोत, तो अथॉरिटी आहे आणि आपली गोची झालेली आहे, ह्याचा त्यांना बुकिंग केल्यानंतर जेव्हा बिल्डर त्यांना त्रास द्यायचा त्यावेळेला ही त्यांची भूमिका दिसायची. माझ्या युट्यूब चॅनलवर असे कितीतरी व्हिडिओ आहेत ते. पण इथे इथे तुमच्याकडे अधिकार आहे, तुम्ही मालक आहात, तर तुम्हाला जे योग्य वाटतं, तुमच्या हिताच्या ज्या गोष्टी आहेत, तुमच्या फायद्याच्या ज्या गोष्टी आहेत, तर त्याचाही आग्रह धरायचा नाही. बिल्डरचा एक जो काय टिपिकल फॉर्मॅट असेल तोच मान्य करायचा. आणि कुठल्या मोहापायी किती टक्के दिले एक्स्ट्रा, किती टक्के एक्स्ट्रा दिले, हे जे पहिलं असतं ना की 4 बिल्डर येतात, एक म्हणतो की मी इतके टक्के देतो, दुसरा म्हणतो मी इतके टक्के देतो, तर अरे तो 40 देतोय, हा 50 देतोय, तो 60 देतोय. तर केवळ या टक्के फ्री एक्स्ट्रा स्पेस कुठला बिल्डर किती देतो आहे, एवढा एका पॅरामीटरवर तुम्ही त्याला निवडलं, ठीक आहे. पण त्याच्यानंतरच्या स्टेजेस आहेत ना. तुम्ही तुम्ही भले ठीक आहे की तुम्ही सुरुवातीला असं ठरवलं की नाही, जो जास्त टक्के देतो आहे तर त्याला आपण काम देऊ. पण तुम्हाला फ्री FSI, फ्री एक्स्ट्रा स्पेसचा मोह होता, ठीक आहे. पण तुम्हाला तेवढाच एक मोह होता का? नव्हता. अरे ती ऑफर दिल्यानंतर तो तुम्हाला डिझाईन दाखवतो, प्लॅन दाखवतो आणि त्याचं अप्रुव्हल घेतो, तर त्यावेळेला पण तुम्हाला संधी असते ना की नाही, हे आम्हाला पटलं नाही, हे असं कर, असं म्हणण्याची ती. बरोबर आहे ना. त्याच्यानंतर म्हणजे त्यावेळेला काय होतं की तुम्ही पहिल्यांदा कोण जास्त टक्के देता म्हणून त्याच्यावर MOU करता, पण त्याच्यानंतर डेव्हलपमेंट अग्रीमेंट करण्याच्या वेळेला तुम्हाला राहण्या योग्य घर तो देतो आहे का, का फक्त टक्के जास्त देतोय पण बाकी जे काय देतोय ते तुमच्या ते तितकंस दर्जेदार नाहीये किंवा तुम्हाला आवडेल असं नाहीये. तर त्यावेळेला आपण त्याला बदलायला लावायचं की त्यांनी जो प्लॅन दिलेला आहे तो बदलायला लावायचा, किंवा त्याला ऑब्जेक्शन घ्यायचं, किंवा आम्हाला असं हवं आहे असा आग्रह धरायचा. आणि तो जर आणि त्या तुमच्या अटीवर जर तो फुलफिल म्हणजे तो पूर्ण झाला, म्हणजे तो उतरला नाही, त्या तुमच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षांना तो उतरला नाही, तर त्यावेळेला तुम्हाला संधी असते ना की ठीक आहे, MOU केला, त्या MOU केल्यानंतर तू आपला प्लॅन दाखवलास आणि सगळ्या टर्म्स अँड कंडिशन जरा ब्लॅक अँड व्हाईट मध्ये आल्या आणि आमच्या असं लक्षात आलं की नाही, अरे हे टक्के जास्त देतोय पण माल दर्जेदार नाहीये. असतं ना की अरे रेट कमी आहे पण डाळ चांगली नाहीये किंवा माल चांगला नाही, गहू चांगला नाहीये, असं जेव्हा तुमच्या लक्षात येतं तर त्यावेळेला तुम्ही त्याला नकार देऊ शकता, दुसरा ऑप्शन बघू शकता, है ना, किंवा त्याला सुधारण्याची संधी देऊ शकता. असं न करता, आणि तुम्हाला ती संधी असते कारण ते डेव्हलपमेंट अग्रीमेंटच्या तुम्ही हे बघून डेव्हलपमेंट अग्रीमेंट मी करणार नाही, दुसऱ्याची चला 2 नंबरची ऑफर घेऊ, तो काय करून देतोय बघू, हे सगळं करण्याची अथॉरिटी तुमच्याकडे आहे ना. पण नाही, तुम्ही एकदा MOU केला की तो जे काय समोर टाकेल ते खायचं. ह्याला मी गुलामगिरीची मानसिकता म्हणतो, ती तेव्हापासून दिसते ती. बरं, त्याच्यानंतर तोपर्यंत त्यांनी पुढच्या ज्या टर्म्स कंडिशन्स आहेत त्या खूप काही झाकून ठेवलेल्या असतात, तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिलेलं नसतं. पण ते जेव्हा स्पष्ट होतं, आणि मी ज्या गोष्टीचा आग्रह धरतोय ना की तुमच्या प्लॉटवर जेवढा FSI तुम्हाला मिळेल, म्हणजे काय बेसिक FSI, मग फंजिबल FSI, TDR,
अजून कुठल्या प्रकारचा FSI, हा सगळा जेवढा काय FSI लोड करून जेवढं काही बांधता येईल, तर तेवढं जेवढं काय मॅक्झिमम बांधता येईल, जेवढं काय त्याचं मॅक्झिमम पोटेन्शियल असेल तुमच्या प्लॉटचं, तर तेवढं पोटेन्शियलचा प्लॅन तयार करून तो एका वेळेला सँक्शन करून घेणं हे तुमच्या फायद्याचं आहे. म्हणजे व्यवहाराने, म्हणजे सेफ्टी सिक्युरिटीच्या दृष्टीने ते तुमच्या कसं फायद्याचं आहे. बिल्डरला तुम्ही टायटल क्लिअर असलेला प्लॉट फ्री देता आहात, तर मग या प्रोजेक्टमध्ये तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे तर ती तुमची बेसिकली प्लॉट ही इन्व्हेस्टमेंट आहे, बरोबर ना? तर त्यांनी सुद्धा या प्रोजेक्टमध्ये काही कॉन्ट्रीब्युट केलं पाहिजे, आणि ते कॉन्ट्रीब्युशन एक पहिलं जे आहे ते बेसिकली पूर्ण FSIचं प्लॅन सँक्शन करून घेणं. आणि पूर्ण FSI त्याला TDR वगैरे विकत घ्यायला लागेल, पूर्ण FSIचे डेव्हलपमेंट चार्जेस भरावे लागतील. हे एक त्याचं कॉन्ट्रीब्युशन झालं. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्याकडनं सिक्युरिटी डिपॉझिट घ्याल, बँक गॅरंटी घ्याल, हे दुसरं डायरेक्ट फिनान्शियल कॉन्ट्रीब्युशन झालं. तिसरं काय आहे की तुम्हाला तो रेंट देतो, हे कॉन्ट्रीब्युशन आहे. तर त्याचं कॉन्ट्रीब्युशन जर इतकं कमी असेल या प्रोजेक्टमध्ये, मग खरं तर माझं मत आहे की 50-50 पाहिजे. तुम्ही त्याला फ्री प्लॉट दिलेला आहे, टायटल फ्री प्लॉट फ्री दिलेला आहे, तर त्या प्रमाणात तो कॉन्ट्रीब्यूट करतोय की नाही असा सुद्धा आग्रह धरायचा नाही. हा व्यवहाराचा भाग झाला पहिला मुद्दा. तो म्हणाला की नाही मी एवढंच तुम्हाला बँक गॅरंटी फक्त एवढीच देईन, हो म्हणायचं. मी डिपॉझिट एवढंच देईन, हो म्हणायचं. त्याच्यानंतर नाही मी 2 फेजेस मध्येच FSI सँक्शन करून घेईन, प्लॅन सँक्शन करून घेईन, त्यालाही हो म्हणायचं. का हो म्हणायचं? कारण त्याचं एक वाक्य ठरलेलं असतं. तुम्हाला जर एवढ्याची बँक गॅरंटी हवी असेल तर मी तुम्हाला इतका एक्स्ट्रा FSI देऊ शकत नाही. ठरलेलं वाक्य असतं बरं का. तुम्हाला एवढं भाडं द्यायचं असेल तर मी तुम्हाला इतका FSI, इतका वाढला, इतका एक्स्ट्रा FSI देऊ शकत नाही. सगळा प्लॅन जर सँक्शन करायचा असेल तर मी जे कबूल केलेलं आहे तो तेवढा एक्स्ट्रा फ्री FSI मी तुम्हाला देणार नाही. एवढं एक वाक्य तो बोलतो की लगेच हे सगळे माना डोलावतात. तर केवळ त्या फ्री एक्स्ट्रा FSI च्या पोटी किती कमी दर्जाची प्रॉपर्टी तुम्ही ऍक्सेप्ट करता आहात, किती रिस्की ऑफर तुम्ही ऍक्सेप्ट करता आहात. एवढा साधा व्यवहार, कॉमन सेन्स, व्यवहार ज्ञान, एवढा साधा कॉमन सेन्स इतक्या अनुभवी लोकांच्याही लक्षात येत नाही ना, हे आश्चर्यकारक आहे. म्हणजे मला काय वाटत होतं ना की मुलं तरुण असतात, 25शी मध्ये 30शी मध्ये स्वतःच्या मालकीचं घर होणार, जे आपल्या बापालाही कधी जमलं नाही असं आपलं स्वतःच्या मालकीचं घर होणार. मग आपल्याला काय हप्ता परवडणार आहे, आपले पगार तर पुढे वाढत जाणार आहेत, आणि तरुण वयामध्ये आपण घराचे मालक होणार, सेटल होणार. हा मोह मी तरुणांचा मोह समजू शकतो. अरे पण 50-60 आलेल्यांना त्या एक्स्ट्रा FSIचा का मोह होतो? म्हणजे खरं तर वाढत्या वयाबरोबर मी ऑब्झर्व केलंय, माझ्या सोसायटीमध्ये 2 प्रकारची माणसं होती. मेजॉरिटी लोकांच्या बरोबर त्यांची मुलं राहत नव्हती, दुसऱ्या गावाला किंवा परदेशामध्ये गेलेली. तर अरे तुमची आता 50-60 आली तर तुम्हाला एक्स्ट्रा FSI ची काय गरज आहे? तुम्हाला उलट आता मोठ्या घरापेक्षा तुम्हाला खरं तर लहान घर जास्त बरं आहे, एक भाग. किंवा दुसरी गोष्ट, फक्त मोठं घर, आकाराने मोठं घर याच्यापेक्षा जास्त सुखसोयी असलेलं, की ज्या घरामध्ये आपण वाढत्या वयामध्ये सुद्धा राहू शकू असं घर असावं, ही सुद्धा अपेक्षा नाही, फक्त मोठं मोठं मोठं. वाढत्या वयामध्ये सुद्धा ही दूरदृष्टी, आपल्या पुढच्या गरजा या लक्षात न घेता फक्त साईज मॅटर्स, तरुणपणी साईज मॅटर्स हे आपण समजू शकतो.
पण मॅच्युअर माणसांना तर लक्षात यायला पाहिजे ना की फक्त साईज महत्वाचा नाहीये. अरे त्यावेळेला आपल्याला कळलं नाही, त्यावेळेला आपल्याला वाटत होतं की गोरी पाहिजे, शेलाटी पाहिजे, नोकरी करणारी पाहिजे. पण त्याच्याही पेक्षा संसार सुखी होण्याकरता मन जुळलं पाहिजे. आपण अनुभवानी शिकलेलो आहोत ना की ज्या ठळक ठळक गोष्टी असतात त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन इतर गोष्टींना सुद्धा महत्व असतं आपल्या आयुष्यामध्ये. हे आपल्याला अनुभवाला आल्यानंतर सुद्धा घराच्या बाबतीमध्ये जो जास्त फ्री एक्स्ट्रा FSI देतो आहे, तर तेवढ्या एकाच पॅरामीटरवर हे या घरामध्ये आपण पुढची 50 नंतरची पुढची काय 20, 25, 30 वर्ष सुखाने राहू शकू, हे कसं काय तुम्ही अज्युम करता? बरं, ह्याच्यामध्ये मला आणखीन एक गंमत काय वाटते की बघा ना की आता 2 स्टेजेस मध्ये FSI सँक्शन करून घेणं, 2 फेजेस मध्ये जेव्हा बिल्डर म्हणतो की मी FSI सँक्शन करून घेतो, तर त्यावेळेला तो त्याचे पैसे वाचवतो, हा एक भाग झाला. पण दुसरी गोष्ट काय आहे की तो समजा 11 मजली बिल्डिंग असेल तर पहिल्या काय 6-7 मजल्याचाच प्लॅन सँक्शन करून घेतो आणि तो तुम्हाला काय सांगतो की तुम्ही ज्या मजल्यावर राहत होतात तर त्याच्या वरचा किंवा खालचा, त्या बिल्डिंगच्या ज्या कॉर्नर मध्ये तुम्ही राहत होता त्याच कॉर्नर मधला वरचा किंवा खालचा, एवढाच तुम्हाला चॉईस आहे. याचा अर्थ काय होतो की अरे आपली बिल्डिंग जी पहिली काय ग्राउंड+3 वगैरे होती, तर ती आता 11, 12, 13 मजल्याची होणार आहे. तर आपल्याला आता नवीन या उंच बिल्डिंग मध्ये 9व्या, 10व्या, 11व्या मजल्यावर राहायला मिळावं अशी तुम्हाला काय हाऊस बिऊस नसते का? म्हणजे किंवा आपण पूर्वी वेस्ट फेसिंगला फ्लॅट मध्ये राहत होतो, त्याच्या आता ईस्ट फेसिंग फ्लॅट मध्ये राहावं म्हणजे आपल्याला सूर्योदय दिसेल, अशी पण तुम्हाला काही इच्छा नसते. किंवा आपलं घर पूर्वी नॉर्थ साऊथ होतं, तो त्याच्याऐवजी ईस्ट वेस्ट असावं, या मजल्यावर असावं, त्या मजल्यावर असावं, अशी तुम्हाला काही इच्छा नाहीये. बरं, बिल्डर सुद्धा पहिल्यांदा लोअर फ्लोअरचा FSI सँक्शन करतो. त्याचं कारण काही फक्त एवढंच नाहीये की बिल्डिंग खालून बांधली जाते, हे फक्त त्याचं कारण नाहीये. अरे खालच्या मजल्यावरचे फ्लॅट विकायला अवघड जातात, कारण रिअल इस्टेटमध्ये खालचे जे फ्लॅट आहेत, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा मजला, हा गाळ असतो. हे फ्लॅट विकायला अवघड जातात, कारण नवीन फ्लॅट घेणाऱ्यांचा प्रेफरन्स ऑब्व्हियसली आजकाल वरच्या फ्लॅटवर असतो. कारण खालचे जे फ्लॅट आहेत त्याला उजेड, प्रकाश, वारा, व्ह्यू या गोष्टी काही मिळत नाहीत, अंधार वगैरे जास्त येतो, तर त्यामुळे लोक वरचे फ्लॅट घेणं प्रिफर करतात. तो वरच्या फ्लॅट विकणं सोपं जातं, त्याला चांगला भाव मिळतो. म्हणून बिल्डर जे खालचे गाळ फ्लॅट असतात की ज्याच्यामध्ये चांगला व्ह्यू नाहीये, ज्याच्यामध्ये हवा उजेड कमी आहे, जे विकायला अवघड जातात, ज्याला चांगला भाव मिळत नाही, असा गाळ सोसायटीच्या सभासदांच्या गळ्यात मारतो. अरे म्हणजे आपल्याला कमी दर्जाचा कमी दर्जाचा माल हा देतो आहे. तर आकाराने मोठा एवढ्या एका स्वार्थाकडे बघताना कमी दर्जाचा माल हे लोक काय ऍक्सेप्ट करतात? म्हणजे मी जेव्हा पूर्ण FSI जेवढ्या तुमच्या प्लॉटवर मिळू शकतो तेवढा पूर्ण FSI लोड करून त्याचा प्लॅन करून प्रोजेक्टच्या सुरुवातीलाच तो प्लॅन कॉर्पोरेशन कडनं सँक्शन करून घ्यायचा आणि त्या बिल्डिंग मध्ये आपल्याला जो फ्लॅट पसंत असेल, सभासदांना जो फ्लॅट पसंत असेल, तर तो फ्लॅट त्यांना द्यायचा. हा त्यांच्या सगळ्यांचा फायदा होता. मी हे लोकांना खूप पटवून दिलं की 2 फेजेस मध्ये FSI का घेऊ नये, 2 फेजेस मध्ये प्लॅन सँक्शन का करून घेऊ नये. त्याच्या व्यावहारिक फायदे, कायदेशीर फायदे या गोष्टी सोडून द्या. पण तुम्ही जर स्वार्थी असाल तर तुम्हाला, उदाहरणार्थ माझा भाऊ, त्याला माझा फ्लॅट बळकवायचा आहे,
पण त्याला असं नाही वाटत की अरे आपल्याला जो फ्लॅट मिळेल, आता आत्ताचा जो ज्याच्यावर आमचा वाद चाललेला होता, तर तो फ्लॅट थर्ड फ्लोअरवर होता. तर आता म्हणजे आताची जी बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये तो टॉप फ्लोअरला होता तो. तर मग आता नवीन बिल्डिंग मध्ये ती जर 12-13 फ्लोअरची होणार आहे, आणि हे अजून नक्की नाही, हे कुणालाच माहिती नाही, कुठेच अजून स्पष्ट झालेलं नाही बिल्डिंग ऍक्च्युली 12 फ्लोअरची होणार आहे का 13 फ्लोअरची होणार आहे. अजून कुठे स्पष्ट असं बिल्डरनी सांगितलेलं नाहीये. पण जो काय असेल तर नवीन बिल्डिंग मध्ये सुद्धा आपल्याला टॉप फ्लोअरचाच फ्लॅट पाहिजे. उदाहरणार्थ हा स्वार्थ त्याच्या मनात येत नाही, ह्याच्याबद्दल तो बिल्डरकडे आग्रह धरत नाही. आणि इथे स्वतःच्या मोठ्या भावाच्या मात्र जीवावर उठलाय. त्याचा मात्र फ्लॅट लुटायला तयार आहे, बळकवायला तयार आहे. भावाचं नात्याला काळीमा फासून किंवा नातं केलं तेल लावत माझा स्वार्थ महत्वाचा आहे हे त्याला कळतं. पण बिल्डरशी व्यवहार करताना नाही, मला हा याच प्रकारचा टॉप फ्लोअरचा फ्लॅट पाहिजे असा आग्रह धरण्याची हिंमत नाहीये. म्हणजे हे स्वार्थी जे आहेत ना, ते नुसते स्वार्थी नाही आहेत, ते गुलाम आहेत. गुलामगिरीची मानसिकता आहे. जो जो अथॉरिटी आहे त्याच्या समोर यांची डाळ शिजत नाही. जो आपल्या बरोबरचा आहे त्याच्यावर मात्र यांचा रुबाब चालतो. म्हणजे ते टिपिकल असतात ना, की घरी बायकोला मारतील आणि ऑफिसात जाऊन बॉसच्या शिव्या खातील. ही जी भेकड वृत्ती असते ना मध्यमवर्गीयांची, ती इथे दिसून येते. म्हणजे म्हणून मला काय वाटलं लक्षात, म्हणजे म्हणून म्हणून मला काय लक्षात आलेलं आहे की हे ग्रीडी आहेतच, हे ग्रीडी आहेतच. पण हे व्यावहारिक ज्ञान सुद्धा नाहीये, ड्यू डिलिजन्सचा यांना काही प्रकार नाहीये. पण रिडेव्हलपमेंट होताना आपल्याला चांगली प्रॉपर्टी मिळावी, गाळ मिळू नये, तर जे बेस्ट पॉसिबल असेल ते प्रॉडक्ट, ती प्रॉपर्टी मिळावी, एवढा आग्रह सुद्धा धरण्याची यांच्यात हिंमत नाहीये. म्हणून मी त्यात म्हणतो की ही गुलामगिरीची मानसिकता आहे, की तो बांधतोय ना मग त्याला शरण जायचं, तो मालक आपण नोकर, तो राजा आपण गुलाम. तर ही जी पांढरपेशा मध्यमवर्गीय, पर्टिक्युलरली कोथरूड मधल्या, आणि हे फक्त माझ्या सोसायटीत नाही बरं का, मेजॉरिटी सोसायटीमध्ये तुम्ही बघाल ना, तर बिल्डरांची स्टँडर्ड प्रॅक्टिस आहे की 2 फेजेस मध्ये प्लॅन सँक्शन करून घ्यायचा, 2, आणि खालचं जे गाळ प्रॉपर्टी आहेत ना त्या सभासदांना द्यायच्या, आणि वरच्या ज्या मार्केटेबल आहेत त्याला चांगला रेट मिळेल, ज्याच्यामध्ये हवा, उजेड, व्ह्यू वगैरे अशा सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, तर ते फ्लॅट स्वतःकडे ठेवायचे विकण्याकरता. ह्याला मी म्हणतो की याच्या पद्धतीने मेजॉरिटी बिल्डर कोथरूड मधल्या या गुलामगिरीची मानसिकता असलेल्या सोसायटीच्या सभासदांची अशी पिळवणूक करतात, त्यांना अशा प्रकाराने नागवतात, त्यांचा टायटल फ्री प्लॉट फुकट घेऊन त्यांना लुबाडतात, त्यांच्यावर अन्याय करतात, त्यांना कमी दर्जाचा माल देतात, म्हणजे प्रॉपर्टी देतात. हे वाईट आहे ना, हे वाईट आहे. म्हणजे बाकी सगळे अन्याय सोडून द्या, काही अडचण येणार नाही, सगळं व्यवस्थित होईल, वेळेवर प्रोजेक्ट पूर्ण होईल आणि चांगली क्वालिटी असेल, असं असलं तरी तुम्हाला विकायला अवघड. म्हणजे तुम्ही समजा तिथे राहणार नसाल, तुम्ही तो विकून टाकणार असाल, पण जी प्रॉपर्टी विकायला अवघड आहे, ज्याला चांगला भाव मिळणार नाही, अशी प्रॉपर्टी तुम्ही का स्वीकारताय? तुमच्याकडे, तुम्ही मालक आहात, सोसायटी मालक आहे, तर तुम्ही सोसायटीचं हित, सोसायटीच्या सभासदांचं हित आणि आपला मालक असण्याचा मालकी हक्क न गाजवता
शरण का जाता? आणि अशा प्रकाराने कमी दर्जाचे फ्लॅट काय ऍक्सेप्ट करता? ह्याला मी म्हणतो की याचं एकच कारण आहे की गुलामगिरीची मानसिकता. मोदी जे सांगतात ना मोदी जे सांगतात ना की गुलामगिरीची मानसिकता, म्हणजे ती फक्त राजकीय गोष्टीमध्ये नाहीये, ती फक्त म्हणजे एज्युकेशन मध्ये नाहीये, ती फक्त संस्कृतीबद्दल नाहीये. जसं मोदी बोलताना त्यांचा हा रेफरन्स असतो की हिंदू स्वतःला हीन समजतात, आपली संस्कृती फालतू, आपण हीन, आपण एकदम नालायक लोक है ना, असं त्यांच्यामध्ये जो हीन भाव आहे. आणि ज्या प्रकारची एज्युकेशन सिस्टीम तयार झालेली आहे, तर त्याच्यामध्ये स्वतः करता ठामपणाने उभं राहण्याची वृत्ती सोडून देऊन दुसऱ्यांना शरण जाणं, म्हणजे कदाचित तो राज्यकर्ता असेल है ना, किंवा ती ब्युरोक्रेसी असेल, तर त्या सगळ्यांना शरण जाणं आणि एक देश म्हणून जगातल्या ज्या पॉवर्स आहेत त्या सगळ्यांना शरण जाणं, किंवा आपल्यावर जुलूम करणारा, अत्याचार करणारा एखादा गुंड असेल, नाहीतर शेजारचा देश असेल, तर त्या सगळ्यांना शरण जाऊ नका, ताठ मानेने छाती फुगवून ठामपणाने उभं राहा. हा जो ते संदेश देतात, तर हे अगदी त्याच्या विरुद्ध आहे. म्हणजे हे जे लोक आहेत ना 50-60तले, ते जरी मालक असले तरी बिल्डरच्या समोर ते वाघ म्हणून उभे राहत नाहीत, त्यांची शेळी होते आणि बिल्डर त्या शेळीला बरोबर कापून खातो. हे वाईट आहे, हे वाईट आहे. हे मला नाही पटत. तुम्हाला काय वाटतं? तुमची जर रिडेव्हलपमेंट झाली असेल तर तुम्हालाही खालचा गाळा मालच मिळाला असेल ना. कुणाला मिळालाय का की टॉप फ्लोअर बेस्ट पॉसिबल प्रॉपर्टी कुणाला मिळाली का? मिळाली असेल तर सांगा. मेजॉरिटी लोकांना, मला खात्री आहे या कोथरूड मधल्या मेजॉरिटी लोकांना कमी दर्जाच्या प्रॉपर्टीज बिल्डरनी दिलेल्या आहेत. असं नका करू, असं नका करू. चला ठेवतो. नमस्कार. अरे, व्हिडिओला सुरुवात केली त्यावेळेला जसा सुंदर सूर्योदय दिसत होता ना, तसा आता दिसत नाहीये, वर आलेला आहे. पण आज बघा वातावरण किती सुंदर आहे ना. हे ढग बघा. किती छान दिसत आहेत ना, है ना, किती छान दिसत आहेत. वाह.